are going to start new chapter that is called integration, which is very easy and skillful chapter. पण आपल्याला हा चॅप्टर व्यवस्थित समजला पाहिजे, त्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्हची हे कन्सेप्ट आहे हे व्यवस्थितपणे आपल्याला समजले पाहिजे आणि समजली असेल तुम्हाला. आता या चॅप्टरला दोन कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक पहिली कॅटेगरी आहे इनडिफिनिट इंटिग्रेशन आणि दुसरी कॅटेगरी आहे डेफिनिट इंटिग्रेशन. आता इनडेफिनिटमध्ये काय आहे? इनडेफिनिटमध्ये आपण असं म्हणू शकतो, इट इज रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन विच गिव्स अस एफ ऑफ एक्स. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटी डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या विरुद्ध असणारी प्रोसेस म्हणजेच कोणती? इनडेफिनिट. तर याच्यामध्ये काय आहे ते आपण लॅटर ऑन डिस्कस करू. आणि सेकंड जो पार्ट आहे याचं डेफिनेट इंटिग्रेशन, याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं? तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे इट इज यूज टू फाइंड एरिया अंडर कर्व. आता काय अर्थ आहे याचा एरिया अंडर कर्व? तर 10th क्लासपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या जॉमेट्रिकल फिगर डिस्कस पाहिले असेल आणि तुम्हाला माहीत आहे स्क्वेअरचा एरिया साईड स्क्वेअर आहे, सर्कलचा एरिया पायर स्क्वेअर आहे, रेक्टँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ आहे. पण जर आपण रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये जर एखादा एक्झाम्पल मला आलं असं तर मला कर्वचं इक्वेशन काढायचं आहे, कर्वचा एरिया काढायचा. सपोज दिस इज अवर कर्व, ही एक आपली कर्व आहे आणि याच्या खाली जे एरिया आहे हा एरिया मला फाइंड आउट करायचा आहे. अशा परिस्थितीत आपण डेफिनेट इंटिग्रेशन ही प्रोसेस अप्लाय करतो. आता याच्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याला एक व्हिडिओ सेपरेट तयार करावा लागेल. सध्या आपलं जे टॉपिक आहे ते टॉपिक आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन. तर इनडेफिनेट इंटिग्रेशनची डेफिनेशन कशी आहे ते बघू. समजा ddx ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स, दिस इज स्मॉल एफ ऑफ एक्स. जर डेरिव्हेटिव्ह ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स इज कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे. सध्या आपण हे डेफिनेशन डेरिव्हेटिव्हची पाहिली, पण तुम्हाला मी असं म्हटलेलं आहे डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन बोथ आर इनवर्स प्रोसेस ऑफ इच अदर. देअरफॉर जे आपला टॉपिक आहे इंटिग्रेशन, समजा मग मी जर इंटिग्रेशन केलं कशाचं? एफ ऑफ एक्सचं, तर मला काय मिळालं पाहिजे? स्मॉल एफ ऑफ एक्स. असं जर आपण गेलो तर काय मिळते? आपण असं म्हणू शकतो काय आहे हे डेरिव्हेटिव्ह. आणि जर आपण असं जर आलो तर याला आपण काय म्हणू शकतो? इंटिग्रेशन. These are inverse process of each other. Now, आता हे सगळं समजण्यासाठी त्याचं काम काय आहे आपल्याला हे सगळं समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल डिस्कस करू. तर तो एक्झाम्पल असा, समजा एस हा डिस्प्लेसमेंट आहे, व्ही हा वेलोसिटी, ए इज एक्सेलरेशन. आता हे सगळे कशाचे फंक्शन आहे? टाइमचे फंक्शन. कारण टाइम चेंज होते, हे सगळे चेंज होते. दॅट्स वाय इट इज अ फंक्शन ऑफ टाइम अँड दिस इज व्हेरिएबल. नाउ आता जर आपण जर डेरिव्हेटिव्हच्या बद्दल जर बोललो तर दिस इज एस इज इक्वल टू एफ ऑफ टी. दिस इज माय इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. सिन्स डिस्प्लेसमेंट इज अ फंक्शन ऑफ टाइम, therefore I write here s is equal to f of t. Now I have to find, आता मला वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे आणि आपल्याला माहित आहे वेलोसिटीची डेफिनेशन काय आहे. वेलोसिटी डेफिनेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. देयरफॉर वी डिफरेंशिएटिंग दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम वी गेट वेलोसिटी which is nothing but ds by dt which is nothing but f dash of t. Now my interest is to find acceleration. तर पुन्हा आपल्याला एक्सेलरेशन माहिती आहे काय? एक्सेलरेशन काय आहे? एक्सेलरेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. दॅट्स वी कॅन राइट लाइक दिस ऑल्सो, dv by dt. Therefore dv by dt is equal to d2 s by dt square is equal to f double dash of t. This is the process of integration. म्हणजे आपण इथे काय केलेलं आहे, आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जर माहित असेल तर आपण वेलोसिटी काढू शकतो. वेलोसिटी जर माहित असेल तर एक्सेलरेशन काढू शकतो युजिंग द प्रोसेस ऑफ
डिफरन्शिएशन. पण समजा मला जर कोणी विचारलं का तुमच्याजवळ ॲक्सेलरेशन आहे आणि मला आता वेलॉसिटी काढून दाखवा, म्हणजे तुमच्याजवळ ॲक्सेलरेशन आहे आणि तुम्हाला मला काय करायचं आहे, वेलॉसिटी काढून दाखवा. तर अशा परिस्थितीत मी कोणती प्रोसेस अप्लाय करणार? तर अशा परिस्थितीत मी इंटिग्रेशनची प्रोसेस अप्लाय करणार. इथे काय करावं लागेल? इथे एफ डॅश ऑफ डबल टी ला इंटिग्रेट करू विथ रिस्पेक्ट टू टी. तर वी गेट एफ डॅश ऑफ टी. एफ डॅश ऑफ टी इज नथिंग बट वेलॉसिटी. पुन्हा मला जर डिस्प्लेसमेंटची गरज असेल तर अशा परिस्थितीत मला काय करावं लागेल? तर डिस्प्लेसमेंटची गरज असेल तर मला पुन्हा एफ डॅश ऑफ टी ला इंटिग्रेट करावं लागेल. तर यू गेट अगेन एफ ऑफ टी. व्हॉट इज दिस एफ ऑफ टी? नथिंग बट एक्स डिस्प्लेसमेंट. म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणून आपल्याला वेलॉसिटी मिळते आणि वेलॉसिटी करून आपल्याला displacement. This is the process of integration, which is again you may call it, this is anti-derivative. This is derivative. This is anti-derivative. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं म्हटलं तर डिस्प्लेसमेंट वरून तुम्ही डिफरन्शिएट करा तर तुम्हाला काय मिळेल? वेलॉसिटी. वेलॉसिटीला डिफरन्शिएट कराल तर ॲक्सेलरेशन. इन द सिमिलर मॅनर जर तुम्हाला ॲक्सेलरेशन माहीत असेल तर त्याला इंटिग्रेट करा तर तुम्हाला काय मिळेल? वेलॉसिटी. वेलॉसिटीला इंटिग्रेट कराल तर तुम्हाला काय मिळेल? डिस्प्लेसमेंट, विच इज द इनवर्स प्रोसेस. दिस इज डेरिव्हेटिव्ह, दिस इज इंटिग्रेट. सिम्बॉल. तर डेरिव्हेटिव्ह काढताना आपण असेच सिम्बॉल यूज केलेले आहे. डी डी एक्स मीन्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश ऑफ एक्स, y1, y प्राईम, या सगळ्यांचा अर्थ सारखाच आहे. आपण कोणत्या फंक्शनला कशाने डिफरन्शिएट करतोय? एक्स ने. त्याच प्रकारे आपण टीने डिफरन्शिएट केलेला आहे काही काही फंक्शनमध्ये. काही काही एक्झाम्पलमध्ये आपण थीटाने डिफरन्शिएट केलेला आहे. याचा अर्थ काय? तर कोणत्याही फंक्शनला आपण डिफरन्शिएट करतो विथ दॅट व्हॅरिएबल. दिस इज द प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि इन केस ऑफ इंटिग्रेशन, इंटिग्रेशनमध्ये हा सिम्बॉल इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे. आणि जर मी याला असं लिहिलं याचा अर्थ होते इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि हे जे रिकामी जागा ठेवली आहे मी इथे फक्त कोणते टर्म राहतील? इथे फक्त एक्सचे टर्म राहतील. कारण आपलं इंटिग्रेशन कोणत्या रिस्पेक्टमध्ये आहे? एक्सच्या रिस्पेक्ट. त्याच प्रकारे इथे जर मी असं लिहिलं टी डी टी तर हे जे ब्लँक स्पेस आहे याच्यामध्ये कोणते टर्म असले पाहिजे? टीचे. जसं की याला आपण असं म्हणू शकतो टी स्क्वेअर टी टी. तर इथे कोणते टर्म आले? फक्त टीचे. त्याच प्रकारे इथे थीटा आहे. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे. तर इथे कोणते टर्म येतील? साइन थीटा डी थीटा. अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन म्हणू शकतो विथ रिस्पेक्ट टू दॅट व्हॅरिएबल. And this is a symbol of integration, which is nothing but elongated s. This is elongated. This is elongated s. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता मेन आतापर्यंत आपण डिस्कस करत आलो का डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन बोथ आर रिव्हर्स प्रोसेस. हे आतापर्यंत बोललो आपण, त्याच्यावर चर्चा केली आपण. त्याच्यानंतर हा एक्झाम्पल आहे पुन्हा बघा. दिस इज डेरिव्हेटिव्ह, दिस इज इंटिग्रेशन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस 10 याचं उत्तर किती आलं पाहिजे? cos x. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स मायनस 25 याचं उत्तर किती आलं? cos x आलं. पण जसं मी तुम्हाला आता म्हटलं का डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन बोथ आर इनवर्स ऑफ इच अदर. तर मी जेव्हा इंटिग्रेशन करेल cos x चं तर उत्तर किती आलं पाहिजे? sin x प्लस काय आलं पाहिजे? 10. माहित आहे ना? म्हणजे आपण आता इथे आपल्याला आपल्या समोर एक्झाम्पल आहे का आपल्याला इथे समजून राहिलं का साइनच्या समोर किती आहे? 10. पण आपण जेव्हा ऍक्च्युअल एक्झाम्पल करतो इंटिग्रेशनचं आपल्याला माहित राहत नाही ना का काय असलं पाहिजे त्याच्यासमोर. म्हणून आपण इंटिग्रेशन करताना इथे काय ऍड करतो? सी ऍड. पुन्हा इथे दुसरं एक्झाम्पल साइन एक्स मायनस 25 इज इक्वल टू काय? कॉस. आता याचं जर मी इंटिग्रेशन घेतलं तो याचं उत्तर किती आलं पाहिजे? याचं उत्तर आलं पाहिजे साइन एक्स
-25. पण आपलं उत्तर किती आलं? sin x plus आता हा एक्झाम्पल आपल्या समोर आहे म्हणून आपल्याला दिसून पडतं इथे का साइन एक्सच्या समोर किती आहे. -20. पण आपण जेव्हा एक्झाम्पल करतो इंटिग्रेशनचे आपल्याला माहित राहते का नाही. का साइन एक्स तिथे याचं जे असं त्याच्यासमोर काय राहू शकते, नाही. नाही माहिती राहत. म्हणून आपण तेव्हा काय ॲड करतो, c c ॲड करतो. अँड दिस c इज टू बॅलन्स द इक्वेशन वुड राईट c कॉल्ड ॲज constant कॉन्स्टंट ऑफ integration. इंटिग्रेशन. म्हणजे या दोन्ही इक्वेशनला या इक्वेशनला बॅलन्स करणारा हा काय असते, c असते. त्याच्यानंतर व्हॉट इज द रूल्स ऑफ इंटिग्रेशन. रूल्स ऑफ इंटिग्रेशन व्हेरी सिम्पल. आपण डेरिव्हेटिव्हमध्ये पाहिलं ॲडिशन रूल, सबस्ट्रॅक्शन रूल, प्रॉडक्ट रूल, डिव्हिजन. पण इंटिग्रेशनमध्ये फक्त ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, पण डिव्हिजन नाही. आता मल्टिप्लिकेशन जे आहे ते लॅटर फेजमध्ये आपल्याला ते समोर तो टॉपिक येईल, दॅट इज कॉल्ड इंटिग्रेशन बाय पार्ट्स. पण सध्याच्या परिस्थितीत आपल्याला इथे दोन रूल डिस्कस करायचे आहे. पहिला रूल असेल आहे एफ ऑफ एक्स प्लस मायनस जी ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू. इथे बघा हे दोन्ही फंक्शन्स आर डिफरंट, दोन्ही फंक्शन वेगळे वेगळे आहेत. तर आपण काय करायचं, कोणत्याही फंक्शनचं आपण याला स्प्लिट करू या दोन भागात. म्हणजे एका सिम्बॉलमध्ये एकच फंक्शन आला पाहिजे. चिन्ह प्लस असेल तर प्लस लिहायचं, मायनस असेल तर मायनस लिहायचं, आणि दुसऱ्या इंटिग्रेशनमध्ये दुसरं फंक्शन लिहायचं. समजा हे 3 असेल तर पुन्हा आपल्याला तिसराही लिहिता येईल. त्याच प्रकारे हा दुसरा रूल आहे इंटिग्रेशन ऑफ k f of x dx is equal to what is this k? कॉन्स्टंट. जसं आपल्याला माहिती आहे आपण डेरिव्हेटिव्ह करताना कॉन्स्टंटला कधी बाहेर ठेवत होतो. आपण लिमिट पाहिलं, लिमिट चॅप्टरमध्येही आपण लिमिटच्या बाहेरच तो कॉन्स्टंट ठेवत होतो. त्याच प्रकारे इन सिमिलर वे आपल्याला k ही इंटिग्रेशन सिम्बॉलच्या बाहेर ठेवायचा आहे, कारण हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. आपण मागे डिस्कस केलेला आहे का या सिम्बॉलमध्ये आपलं इंटिग्रेशन कोणत्या रिस्पेक्टमध्ये आहे, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये आहे. इथे मला कोणते टर्म हवे, फक्त एक्सचे टर्म. म्हणून ही तुम्हाला याची काळजी घ्यायची आणि या प्रकारे हा टॉपिक समजून घ्यायचा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे फॉर्म्युले डिस्कस करू, तर तुमची आयडिया भरपूरशी क्लिअर होते. आणि ते व्हिडिओवर ते फॉर्म्युले डिस्कस केल्यानंतर एक्झाम्पल तुम्हाला जे करायचे आहे तेही तुम्हाला खूप सोपी वाटेल. थँक्यू फॉर वॉचिंग.